ती अनाथ होती, तिची कोणाला ओळख नव्हती, पण प्रभूने तिला तिच्या ठिकाणावरून उचललं आणि राजवाड्यात नेऊन ठेवलं. एस्तेर, प्रियांनो, एस्तेर राणीबद्दल मी तुम्हाला सांगते. बायबल सांगतं एस्तेर एक अनाथ होती, तिला स्वतःची ओळख नव्हती. ती तिच्या चुलत भावासोबत राहत होती, पण परमेश्वराने तिच्यासोबत इतकं महान कार्य केलं की तिला स्वतःची ओळख दिली, तिला उंच केलं, सन्मानाने राणी बनवलं. प्रियांनो, आज परमेश्वर अशा स्त्रियांना बघत आहे ज्या दुःखी आहे, ज्या आपल्या पतीपासून दूर आहे, विभक्त आहेत, किंवा पती सोबत असताना सुद्धा त्या स्वतःला एकटं समजतात, किंवा ज्या तुटलेल्या लेकरांसाठी रडत आहेत, किंवा अशा आहेत ज्या भटकलेल्या आहेत, ज्यांचा सहारा कोणी नाहीये, ज्यांना टाकून दिलंय, ज्यांचा छळ होतोय, ज्या अतिशय दुःखी आहेत. आज त्या प्रत्येक स्त्रीला प्रभू परमेश्वर स्पर्श करत आहे. आज त्या प्रत्येक स्त्रीचं जीवन प्रभू परमेश्वर बदलत आहे. आज प्रभू येशू त्या प्रत्येक स्त्रीचा अश्रू पुसत आहे आणि आज त्या प्रत्येक स्त्रीला प्रभू येशू सन्मानाने उभं करत आहे. ही भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे आणि हा संदेश त्या स्त्रीसाठी आहे. आज ज्या स्त्रीला या संदेशाची गरज आहे तिने ते येशूच्या जिवंत नावामध्ये स्वीकारावं. आमीन. गॉड ब्लेस यू.